असं मनात उकळ्या फुटू राहिल्या ना, असं त्यांना झालंय कधी ते त्यांच्या घरी जाते. मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये. मी प्रियंका. आणि माझ्या नवऱ्याला अजिबात माझे व्हिडिओ बनवलेले आवडत नाही, पण तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवायचे काही सोडणार नाहीये. मी बनवत राहील. आणि आम्ही 3 महिन्यापूर्वी ह्या घरामध्ये आलो होतो राहायला, बघू शकताय. आणि त्या दिवशी पण रविवारच होता आणि आज इथून चाललोय तर आज पण रविवारच आहे. आणि आता बरेच कारण आहेत त्यामुळे इथून जावं लागतंय. आणि मेन कारण म्हणजे माझा नवरा आहे. त्याच्यामध्ये काय झालं माहिती का, माझ्या नवऱ्याला लय आठवण येत होती त्यांच्या पप्पाची, घरच्यांची. तापीचं औषध येते राहू द्या. अजून त्यांनी जे त्यांचे जनावर पाळलेले आहेत, बकऱ्या, कोंबड्यांचे पिल्ल, त्यांचा भाऊ, त्यांचं घर, त्यांचे बाबा लय रडायचे त्यांच्या नावाने. त्यांना लय आठवण यायची ह्या छोट्या पोरीची, असं ते म्हणते. आता काय खरं काय खोटं. आणि हीच गडबड चालू आहे आमची इथं, बघू शकताय तुम्ही. सगळीकडं पसारा झालेला आहे. आणि ह्या माणसाला लय, हा माणूस दिसतो का तुम्हाला? ह्या माणसाला ना लय राग येतो. मी व्हिडिओ बनवल्याचा इतका राग येतो ना, पण असं आता ते व्हिडिओ मध्ये दाखवणार नाही त्यांना राग आलेला आहे का काय म्हणून. आणि हाच तो माणूस, तो नवरा. आणि फक्त आवर करते ते, दुसरं काहीच करू शकत नाही. त्यांना लय टेन्शन येतं. टेन्शन नाही, टेन्शन. आणि त्यांचं चाललंय आवरायचं काम. आता मी म्हटलं त्यांना मी का आवरायचं, मी एकदा आवरू लागले होते. तसं मी बऱ्याच पैकी आवरू लागले. तसं तर ठरवलं होतं मी काहीच आवरू लागणार नाही, पण तरी पण आवरू लागले मी. हे बघा, व्हिडिओ बनवायला माणूस म्हणतो फालतूपणा आहे. मला सांगा, व्हिडिओ बनवणं म्हणजे फालतूपणा आहे का? आणि काय चुकीचं आहे? खरं बोलले तर यांना लय राग येतो. आणि येत असेल तर येऊ द्या, मी काय त्यांच्या रागाला घाबरत नाही. त्यांचं एकपट आहे तर माझं दुप्पट आहे, असं कुठं तरी घेते. आणि असंच माझे व्हिडिओ बघत जा. तिकडे गेल्याच्या नंतर पण मी दाखवन घराची अवस्था, घरातले लोक सगळे, कोण कसं आहे कोण कसं नाही, मी काय इकडं राहायला आले होते, काय त्याचं कारण होतं. तर भेटूया आता डायरेक्टली घरी गेल्यावर. आणि हो, आमची यात्रा पण येते गावची. आता मला तर त्याच्यात एवढा इंटरेस्ट नाही आहे, माझ्या नवऱ्याला खूप इंटरेस्ट आहे त्या गोष्टीत. आणि त्यांना असं वाटतं का मी पण त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. अरे टाइम झालाय. यात्रेचं पण मी नक्कीच शूट करेन, ते पण माझ्या नवऱ्याकडूनच करून घेणार आहे, कारण मी कामात असल्यावर तेच शूट करतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, माझ्या आयुष्यात काय चाललंय, कोणाला पंचायती करायची जर इच्छा असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्टली माझ्या सासूरवाडीत.